स्टेजवर यावं, स्वागत आहे तुमचं. या स्पर्धेकरता आम्हाला सर्वच्या सर्व ट्रॉफ्या इथे विजयश्रीताई संतोष पाटील, माजी सरपंच तलोज मजकूर आणि टू व्हीलर बायकर. बघा ज्यांनी टू व्हीलर बाईक आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. नवनाथ शेट्टी उपस्थित आहेत. फलंदाजी करण्यासाठी इथे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघ सज्ज झालेला आहे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल आणि गोलंदाजी करण्यासाठी आणि अरुण 11 क्रिकेट संघ रोंजण सज्ज झालेला आहे. दोन्ही क्रिकेट संघाला ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. वलूया यापूर्वी योगेश मडवी यांचा आवाज ऐकलं, आता वळणार आहोत सौरभ पाटील दहिसर यांच्याकडे. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर, थँक्यू सो मच महागुरु सर. तुम्ही पाहताय दोन टीम अरुण क्रिकेट संघ रोहिंजन त्यांना फाईट करते रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि एका खऱ्या अर्थानं जबरदस्त समालोचक या रायगड परिसरात ज्याचा तुम्ही आवाज पाहताय ते महागुरु आणि यांचा चिंद्रन संघ, त्यांच्याकडनं देखील खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. ते देखील आता या मॅचला नक्कीच पाहतील. गेम ऑन लेट्स प्ले का जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचा. लटकतचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. सलामीची जोडी तुम्ही पाहताय तकदीर पाडेकर आणि अजय कडू. संकेत पाटील हे पहिलं षटक P1चं 5 षटकांची मॅच आहे. सुपर 8चा हा तुम्ही पाहताय चौथा सामना. यातून चौथी टीम आपल्याला भेटेल जो खऱ्या अर्थानं बक्षीसचा एखादा मानकरी होईल. ॲक्रोबॅट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नो स्ट्राइक इनला. बॅकअपला तुम्ही पाहताय सचिन कडू सर काय करतायत. सचिन कडू तिकडे तुम्ही पाहताय. या क्रीडा नगरीमध्ये 5 दिवस ते पंचांच्या भूमिकेत होते, पण त्यांच्याकडनं आता मिसफील झाली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात धावा मिळतात त्या मात्र तुम्ही पाहताय 2-2च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा धावफलकावरती 2 या आकड्यावरती. दोन धावा धावफलकावरती. पुढचा बॉल संकेतचा तकदीरसाठी. लाईन पाहावी लागेल. लेग स्टिकला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा. अरविंद्र म्हात्रे सरांचा एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्ही पाहता. आज सुपर संडे मध्ये महादेवजी म्हात्रे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. अंते मधुकर दादा असतील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. येणाऱ्या पाहुण्याची काळजी ते घेतात हे काम आहे आणि स्पर्धा आपल्या गावची करू का नाही याचं उदाहरण म्हणजे मधुदादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पण या बॉलचा आपण विचार केला जसा गुड लाईन पॉइंटवरनं बॉल टॅकअप झाला ना आणि तो विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. सर्व समालोचकांची खऱ्या अर्थात तुम्ही पाहताय आवाजाची काळजी या डीजे वैभवनं घेतली आहे. त्यांचा पण एक भाग आहे या स्पर्धेमध्ये. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पुढचा बॉल अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आहे. कांद्याचा जास्त वापर करतोय संकेत. एकतर खऱ्या अर्थानं हीच तर खासियत आहे संकेत पाटीलची. जबरदस्त गोलंदाजी संकेत पाटीलची. डॉट बॉल आला. बीट केलं अजय पाडेकरला. 4 बॉल डॉट केला. एक वाईटच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. पुढचा बॉल अपील तुम्ही पाहिली पण इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय. हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. विश्वाजी पाटील यांना गुणलेखेच्या भूमिकेमध्ये तुम्ही त्यांना पाहता. या स्पर्धेसाठी खूप काही मेहनत घेतली आमचे साईनाथ पाटील असतील, सागर पाटील असतील, मंगेश म्हात्रे त्यांची पूर्ण टीम. खूप मेहनत या स्पर्धेमध्ये. आमचे शशीदादा असतील, नंदूदादा असतील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. समालोचकांना बोलण्याची खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता अतुलजी म्हात्रे यांचा देखील एक भाग आहे या स्पर्धेमध्ये. लेटकटचा फटका गॅप शोधला. वन शॉट बॉल चाललाय सरळ डीप पॉइंट सी मारेशा पार आलाय चौकार.
इथे सन्माननीय प्रमोद पाटील रोंजण आणि समाधान म्हात्रे पिसारवे या दोन व्यक्तिमत्वांचं आगमन इथे झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने स्वागत आहे. जयेश पाटील, जयेश शेठ पाटील यावं आपण व्यासपीठावर, तुमचंही स्वागत आहे. दिलीपजी म्हात्रे यांना तुम्ही पाहताय, रोहिंजनचे समर्थक, ते देखील आज मॅच पाहण्यासाठी आलेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष तर इथे 9393 म्हणून परिचित असणाऱ्या प्रिन्स म्हात्रे, क्रिसचे बंधू आणि रमेश म्हात्रे यांचे सुपुत्र प्रिन्सचं आगमन होत आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. खूप मेहनत या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सागरजी पाटील असतील, साहीजी पाटील, संजयजी म्हात्रे, शशिकांत म्हात्रे, विश्वास पाटील, अमोल म्हात्रे, मंगेश म्हात्रे, राजकुमार पाटील, तेजस पाटील, दिनेश पाटील, त्याच्यानंतर तुम्ही रुद्रा पवारला पाहताय, ऋषी म्हात्रे, सार्थक पाटील असतील, त्याच्यानंतर सार्थक सूरज, विजय पवार असतील, राकेश पाटील ज्यांच्या माध्यमातून नेटची सुविधा, सिद्धार्थ पाटील, प्रज्वल पाटील, तुषार म्हात्रे, आर्यन म्हात्रे, साईनाथ पाटील, नकुलजी पाटील असतील, लक्ष्मणजी पाटील, पवनजी म्हात्रे, कुणालजी म्हात्रे यांना खूप मेहनत या स्पर्धेला घेतली आहे. ही स्पर्धा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आमचे मंडप डेकोरेटर्स, ज्यांना रंगरंगोटी तुम्ही पाहता, झाडं देखील या मैदानामध्ये, हवा चारू बाजूने, आणि ही झाडं खऱ्या अर्थाने सावली देते, ऑक्सिजन देते, आणि क्रीडांगण तुम्ही पाहता आणि खऱ्या अर्थानं प्रेमात पडाली. इथे तुम्ही पाहता यू मिस डेफिनेटली इट यस्टाना के लिए किस विकेटचं बटन, ओयूटी फलंदाज बाद. आणि एका दिवसामध्ये पूर्णपणे हे क्रीडांगण आणि दुसऱ्या मैदानावरती समोरच्या बाजूने तुम्ही क्रीडांगण, तिथे स्पर्धा होणार होती, पण काही कारणामुळे इथे झाली. एका दिवसामध्ये एवढे मोठे खऱ्याखरं स्टेज जायचं हे काम या पिसारवेच्या ग्रामस्थ त्यांच्या पूर्ण सर्व मुलांनी केलं आहे. खूप मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून जी सायकल सुनीलजी पाटील यांना आम्हाला पुरस्कृत केली आहे. त्याच्यानंतर JD असतील, त्यांनी देखील एक सायकल जी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी हे बाईक, आज 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले, त्यातून खऱ्या अर्थानं 384 खेळाडू, त्यातून एका खेळाडूला ही बाईक भेटणार आहे. कोण भाग्यवान खेळाडू, कोणचे स्वप्न साकार राजकुमार, येणाऱ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणारी संध्याकाळ सांगून जाईल. नक्कीच आता मात्र बाईक खूप सारे स्पर्धेमध्ये पाहतोय, कोणाला आता बाईक भेटणार, कोणाचे स्वप्न जे अधुरे आहेत त्या बाईकवर जाणार ते त्याचं स्वप्न पूर्ण होतील का, येणार ती संध्याकाळ तुम्हाला सांगणार आहे. आणि ही मॅच देखील तेवढी रोमांचक होणार आहे. अरुण क्रिकेट संघ रोहिंजन आणि त्यांना फाईट करतीये रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. केतन कडू मैदानामध्ये आलाय, बॉल खूप चांगला आहे, जबरदस्त बॉलिंग. सर्वेश उलवेकर येणाऱ्या 2 वर्षामध्ये चांगली गोलंदाजी या टीम मध्ये जागा बनवली आहे, मी म्हणेन सर्वेश उलवेकरनं. विजय उलवेकर यांचे सुपुत्र छत्रपती ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून नाईट एक दमदार आयोजक विजयजी उलवेकर, तुम्ही जर मॅचला पाहत असाल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा बॉल खूप चांगला आहे, सर्वेश उलवेकर, जबरदस्त डिलिव्हरी. असं वाटतंय की लेदर क्रिकेट खेळला असावा, खेळत असावा आणि खेळतोय देखील सर्वेश. तीच त्याचे ॲक्शन बॉल रिलीज करण्याची तुम्ही पाहू शकाल कशा रीतीने तो मनगट टाकणीचा वापर करतोय. बॉलचा टप्पा, लेन लाईन आणि खऱ्या अर्थानं फिटनेस खूप छान आहे सर्वेशी. जबरदस्त गोलंदाजी, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता सुजितजी पाटील यांना जबरदस्त आहे. पुढचा बॉल सर्वेशचा, इथे तुम्ही पाहता बॉल बाहेरच्या दिशेत, त्याच्यावरती प्रत्यल्ला बॉल चालला, थर्ड मॅन सीमा पार, चौकार. चला सौरव, केतन कडू इथे फलंदाजी करतो. मग रायगड प्रीमियर लीग असो, पनवेल प्रीमियर लीग मध्ये हा प्रतिनिधित्व करणारा चिंद्रन क्रिकेट संघातील बायकर क्रिकेटर, बायकर मॅन आहे. कारण अजय कडू यानं तकदीर पाडेकर याच्यानंतर मधल्या फलीमधली चिंद्रन क्रिकेट संघाचा जर केंद्रबिंदू म्हटला, एक भिस्त म्हटली तर केतन कडू याच्याकडे बघितले जातो. केतन कडूचा फटका लाजवाब राहिला. रायगड प्रीमियर लीग अक्षरशः खेळतोय, पनवेल प्रीमियर लीग खेळतोय, पण या मैदानावर त्याला गाजवायचं आहे कारण की मॅच महत्वाची. मागुरू सर, पुढचा बॉल, टॅपिंग क्रिकेट, टॅपिंग फॉट का तुम्ही पाहिला, शॉट ऑफला डायरेक्ट हिटचा प्रयत्न डेंजर एंगला झाला होता, पण पोहोचले होते बॅट्समन अजय पाडेकर. 1 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. विश्वाजी पाटील आमच्या सोबत जोडले गेलात. 16 धावा धावपलकावरती, 16 रन स्कोरबोर्ड वरती. चांगली मॅच, सुपरहिटची 4था सामना तुमच्या समोर आहे. यातून जो जिंकेल तो मात्र आपल्याला 4था संघ भेटणार आहे टॉप 4चा, त्याला बक्षीस एखादा भेटणार आहे.
पुढचा बॉल रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा सज्ज होतील पंचाच्या भूमिकेमध्ये मध्ये तुम्ही पाहताय मेन पंच सचिनजी पाटील सर पडलेगाव, त्याच्यानंतर तुम्ही स्क्वेअर लेगचे पंच पाहताय अरविंदजी म्हात्रे सर वडवले आणि आमचे तिसरे पंच आता तुम्ही त्यांना इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहताय सचिनजी कडू सर. हे क्रिकेट प्रत्येक आपल्या गावासाठी खेळात आज ते पंचांच्या भूमिकेमध्ये या पिसारवेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. सर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. फटकाल चांगला आहे पण इथे झेल, साधा सोपा झेल ओम न सोडला. कॅचेस विन द मॅचेस याच्या अगोदरची तुम्ही माश आठवा संकेत गायकरनं सोडलेला खऱ्या अर्थानं तो अमोल शेलकेचा झेल ना, त्याच्यानंतर 3 वरती त्याचा झेल सोडला, त्याच्यानंतर त्यांना 42 बनवल्या आणि 42 वरती तो बाद झाला. तो झेल पुन्हा संकेत गायकरनं पकडला, पण इथे सोडलेला झेल महागात पडेल का. षटक संपलं 2. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 17 या कड्यावरती. सन्माननीय गुरुनाथ उलवेकर आणि प्रकाश म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. रोंजण यावं आपण व्यासपीठावर आपलं आई गावदेवी आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. नकुलदादा पाटील या व्यासपीठावर आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस मात्र आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने जल्लोष मध्ये इथे साजरा केला जाणार आहे. पूर्ण तयारी आमचे महादेवदादा म्हात्रे आहेत. खऱ्या अर्थाने संपूर्ण तयारी त्यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. बारा बॉलचा खेळ संपला गेला. आता मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. तुम्ही क्षेत्ररक्षण पाहता स्क्वेअर लेगला, मिड विकेटला लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. पुढचा बॉल ऑल गारपेट फिल्डर वेगानं आल्यात. तुम्ही पाहताय जोपर्यंत येईल उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये एकच धाव. सर्वेश तिकडे होते फिल्डरला. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 18 रन. स्कोरबोर्ड वरती 18 धावेचा जर विचार केला विराट कोहली जर्सी नंबर T20 वर्ल्ड कप कोण विसरेल तो. जे ओडिया वर्ल्ड कप मध्ये जे स्वप्न राहिलं ते पूर्ण केलं विराट कोहलीनं आणि त्याचा आवडता अंक म्हणजे 18. त्याच्या जर्सीवरती नेहमीच तो प्रदान करून खेळत असतो, भारतासाठी प्रदानच करत असतो. रिटायरमेंट देखील झाली T20 मधनं. ते शॉट ऑफ फुल केला, बॅटच्या वरता टॉसला बॉल लागला, बॉल बराच वेळ हवेमध्ये मिड विकेटला, हाताचा पिसारा फुलवला, त्यामध्ये बॉलला विसावला. विकेटची पतन संकेत पाटीलला मिळतं यश. फलंदाज बाद. डीजे वैभव बोला बैलाचे मालक रियांश जयशेठ पाटील इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना आमच्या चिंद्रन गावातील उत्कृष्ट क्रिकेट समालोचक अशोक कुंभारकर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चिंद्रन ग्रामस्थांच्या वतीने रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा आणि अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाला रोंजन ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार जर मारले तर भोला बैलाचे मालक गाडा मालक तुम्ही पाहताय रियांश जयशेठ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. आज सुपर संडे, खऱ्या अर्थाने संध्याकाळचा काम होऊन जाईल असं म्हटलं देखील उल्लेख नाही, कारण की नवनाथ शेठ बाबूराव म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रिले कॅशसाठी पारदर्शक नसणारे या नकुलदादा पाटील आज त्यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आई एकविरा तुम्हाला उदंड आयुष्य देगो. आणि केक कटिंग श्रीराम चिंचवली टीमच्या माध्यमातून आमचे आकाश शेळके असतील, त्यांची पूर्ण टीम एक जबरदस्त समालोचक आहेत, आमचे मित्र आहेत. केक कटिंग आपण थोड्याच वेळात करू या ओव्हर नंतर. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पडल्यानंतर बॉल वेगानं विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. केतन कडूला इथे मात्र ऋषिकेश पाटीलला तुम्ही इथे पाहताय जखरून ठेवला. केतनची महत्वाची विकेट मिळाली आहे संकेत पाटीलला. याच विकेटची तर गरज होती. आडवा बॅट खेचला,
हवेमध्ये पण चाललाय बॉल, बॉडी लाईन लालविदा, प्रयत्न होते पण त्याच्या वाग्याच्या बाहेर ठोकला. ऋषिकेश पाटीलचा पहिला रॉकेट षटकार. 6च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती. चांगली स्पर्धा तुमच्यापर्यंत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. ही स्पर्धा अलविदा होईल. जबरदस्त 5 दिवसाचं आयोजन तुम्ही पाहता. हे सर्व मान्यवरांचे कटआउट. या मान्यवरांनी नक्कीच महागुरु सर या स्पर्धेला भेट दिली आहे. जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहता. धावा धावपलकावरती स्कोरबोर्डवरती रणसंख्या 24. 5 दिवस या स्पर्धेला. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून थेट 2 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा यूट्यूबवरती, टी व्हीवरती, मोबाईलवरती, स्मार्टफोनवरती जे प्रेक्षक मायबाप जोडलेत ना, त्या मायबाप प्रेक्षकांचा, चाहता वर्गांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत करू. कट करण्याचा प्रयत्न, जसा बाहेरच्या दिशेनं शफल झाला त्याच लेनमध्ये बॉल होता संकेतचा, बीट करून गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती 24 या आकड्यावरती शेवटचा बॉल या षटकातील. 24 रन स्कोरबोर्डवरती. लाईन पाहावी लागेल. खराब वाईट बॉलचा इशारा. सुप्रसिद्ध समालोचक, खूप वर्ष खऱ्या अर्थानं अँकरिंग आणि खूप या रायगड पैसात आपण त्यांना पाहतो कुठलाही कार्यक्रमाला. महागुरु सर जे चिंदळ गावचे आहेत, आज त्यांची टीम इथे खेळताना बघताय, ते देखील मॅचला एन्जॉय करतात. महागुरु सर तुमचा देखील मनपूर्वक सर जे स्वागत करू, जे आमच्या सोबत आज जॉईंट आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. फटका चांगला, बॉल चालला स्क्वेअर लेगला. तोपर्यंत धावा मिळतात या बॉलवरती. 2-2च्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ संपला गेला. 18 बॉलचा. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्डवरती 27 पाहता. विश्वाजी पाटील. आता नक्की जतीनजी कोंडले यांना तुम्ही पहिला आता ब्रेक दिला, त्यांना जेवण्याची सुट्टी देखील हवी आहे. दुपारचा टाइम आमचं. विश्वाजी पाटील आज मात्र ते गुंडलेकरच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहता. आमचे भावे जीवात्रे फॉर्च्यून इव्हेंट्स तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पीसी वरती भोईला बैलाचे मालक तुम्ही पाहताय. इथे पहिली उपांत्य फेरीची लढत खेळवली जाणार आहे. अर्थात सेमीफायनल. एका बाजूला मिहिका 11 श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे वागेश्वर क्रिकेट संघ किरोली क्रिकेट संघाच्या दरम्यान. आपण नाणेफेक करू. मिहिका 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत चिंचवलीचे, ते म्हणजे मोहो ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रवीण शेठ मात्रे. इथे आमच्या मिहिका 11 आणि श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने वाढदिवस साजरा केला जात आहे. आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी एकच वादा, आमचा नकुल दादा. चला लाईव्ह प्रसारण. इथे कॅमेरा फोकस करा स्टेजवर. नकुलचा वाढदिवस इथे साजरा केला जात आहे. चला. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जियो हजारों साल है मेरी है आरज़ू, हजारों साल है मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू नकुल दादा, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आहे
भव्य चषक, द्वितीय क्रमांक 50,000 भव्य चषक, तृतीय क्रमांक 25,000 भव्य चषक, चतुर्थ क्रमांक 25,000 भव्य चषक. खास आकर्षण मालिकावीरसाठी बाईक असणार आहे आणि हे सामने 6 षटकांचे खेळवले जातील. जर कोणाला भाग घ्यायचा असेल, भावेशजी म्हात्रे असतील, आमचे विशालजी म्हात्रे, विनायकजी म्हात्रे, मयूरजी म्हात्रे, जितेशजी म्हात्रे यांचा संपर्क साधा. क्रिकेटची पंढरी येणारे 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर तुम्हाला पाहणार आहेत. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 28 चौथ्या षटकाला सुरुवात झाली. डॉट बॉलला सुरुवात केली ओम पाटील, ज्यानं झेल सोडला तो मात्र आता आलाय तो चौथ्या षटकामध्ये. जय वागेश्वर किरवली टीमचा कॅप्टन आणि त्यांना फाईट करणारी टीम श्रीराम चिंचवली टीमचा कॅप्टन आकाश शेलके. टॉस साठी लगेचच अंकुश. चला जय वागेश्वर क्रिकेट संघ किरवली या पण नाणेफेकी साडी. भोला बैलाचे मालक आदरणीय जयेश पाटील रोज गुल्लाल भडक आणि जयेश पाटील यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक. त्यांच्या वतीने रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना लागोपाठ 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. पुढचा बॉल आहे षटकातील. बॅसातला कडा लागला, बॉल मागे चुकी झाली. लेग स्टिपला फिल्डर होते तिकडे. बॅकअपला तुम्ही ऋतिक पाटीलला पाहिला. ऋतिक देखील एक जबरदस्त हार्ट हिटर आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये ऋतिक पाटीलची देखील बॅटिंग पाहिली. अर्धशतक देखील गेल्या वर्षी त्यांना मारलं कुटारीच्या क्रीडांगणामध्ये, पण सामना देखील तो पराभूत झाला होता तलोजा संघाविरुद्ध. या मॅच मध्ये ऋतिकला काहीतरी नवं करायचं. तो आता फिल्डिंगच्या माध्यमातून फर्स्ट स्लिपला तुम्ही त्याला पाहता. पॉइंटला सचिनजी कडू सर आणि एक फिल्डर मिड ऑफला तुम्ही पाहताय नंदीला टीमचा कॅप्टन. केसलारवा बॅटनं वरती बॉल लागला. झेलची शक्यता. संकेत पाटील पोचल्यात, पकडलाय झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. तीस 45-50 पर्यंत पोहोचायला बॅटिंग करणारी टीम तुम्ही पाहताय चिंद्रन संघ. बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन त्यांना फाईट करते. अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन नव्या बिल्डर अँड डेव्हलपर्स या संघाला नेहमीच पुरस्कृत करत असतात. प्रमोददादा पाटील जर तुम्ही आला असाल तरी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. प्रमोददादा पाटील जे अरुण क्रिकेट संघ रोहिंजनला पॅक करतात. नव्या बिल्डर अँड डेव्हलपर्स प्रमोददादा पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. गुरुदादा पाटील जे रोहिंजनचे त्यांच्याकडे देखील रोहिंजनला शुभेच्छा. डॉट बॉलनं षटक संपलं. चौथा 4 षटकांचा वाजवी खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 30 रन. थँक्स डीजे मास्टर. वैभवचंही खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. समाधान लक्ष्मण म्हात्रे पिसारवे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,222 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. सुंदर संगीत ऐकलं आपण. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज की शतकांच्या यज्ञातून उठली एक केसरी ज्वाला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुण उदय झाला.
रायगडावर हर्ष दाटला, सने चौगडा झडे, शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे. नरेश शेठ पाटील यांचं आगमन होत आहे. दादा या व्यासपीठावर स्वागत. ओटू सौरभ पाटील यांच्याकडे बोलूया. सचिनजी कडू आला शेवटच्या षटकामध्ये, डेटोर स्लोगोरच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फेकी आली आहे, नो स्ट्राईक केला, रनआउटची संधी. तिसऱ्या पंचांकडे, टीव्ही अंपायरकडे लगेच जाऊयात, जिथे सज्ज असतील आमचे पीसी वरती टीव्ही अंपायर. इथे लगेच आमचे मंगेशजी म्हात्रे, भावेश म्हात्रे ते दाखवतात कशा रीतीनं बॅट पोचली आहे का, ह्या गोष्टी लगेच आपण पाहिल्या जातील. बॅट मात्र रेषेला खऱ्या अर्थानं क्रॉस केली आहे का, अशा गोष्टी लगेचच तुम्ही पाहता स्लो मोशनच्या मॅचमध्ये. डिसिजन कुशल है. कुशल मोमेंट, बॅट ग्रीप केली का, अशा गोष्टी चेक केल्या जातील. विकेट मिळेल का, रेस क्रॉस केली असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय विकेट आहे. रन आउटची विकेट. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाटीचे. छत्रपती शिवरायांचं हे संगीत तुम्ही पाहताय गुणगुणताना. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं हे खूप सोपं आहे, त्यांच्याबद्दल वाचणं हे देखील खूप सोपं आहे, त्यांच्याबद्दल लिहिणं देखील हे खूप सोपं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगणं मित्रांनो खूप अवघड आहे. ज्यानं खऱ्या अर्थानं 18 फगड जातींना एकत्र घेऊन ज्यानं स्वराज्याची निर्मिती केली, तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपतीचं गुणगुणणारं हे संगीत. कट करण्याचा प्रयत्न, बॉल बाहेरच्या दिशेनं, वाईट. एक्स्ट्रा धाव. याच रायगडच्या पावन स्पर्शानं खऱ्या अर्थानं तुम्ही रायगड पाहता. छत्रपती शिवरायांचं पायगुण. फटका चांगला, तिथे मात्र फिल्डर प्रयत्न करतो ते त्यांच्या वाक्याच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करणारा आलाय षटकार. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर जय वागेश्वर किरवली आणि त्यांना फाईट करणारे श्रीराम चिंचवली. दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण या ओव्हर नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनलची पहिली मॅच तुमच्या समोर असणार आहे. आता खरी मॅचला मजा येईल, कोण जिंकेल ही मॅच. या मॅच नंतर आपल्याला चौथा संघ भेटेल महादेव सर, जो टॉप 4 मध्ये जाणारा. खूप मेहनत या सर्व जणांनी घेतली या स्पर्धेमध्ये, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 37 या आकड्यावरती अजून 2 हिट हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. ऑल ऑफ द कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं मिड विकेट वरनं आला. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला, वॉर्ड ऑफ फिल्डिंग. पण बॅकअपला ऋतिकला तुम्ही त्यांना पाहिलं आणि या धावा मिळते 2-2च्या बरोबरीनं. स्कोर पुढे चालला 40 वरती 39. सॉरी, इथे सन्माननीय भास्कर शेठ तरे साहेब तुर्बे यांचं आगमन होत आहे. दादा मनपूर्वक आपले स्वागत आहे. 39 धावा धावपलकावरती. काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अपील 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 तुम्ही पाहिली. लेग बाईटच्या स्वरूपात मिळती एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला 40 धावा धावपलकावरती. एखादा मोठा हिट हवा बॅटिंग करणाऱ्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रनला.
काहीतरी कालमंत्र देत असताना तुम्ही सौरभ पाहता. सचिन कडू यांना धावा धावपलकावरती 40. या षटकातील अजूनही बॉलचा खेळ शिल्लक असतील ते मात्र दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत. जबरदस्त गोलंदाजी संकेतची राहिली, ज्यांना 11 धावा खर्च केल्या. सर्वेश उलवेकरनं धावा खर्च केल्या 7 आणि त्याच्यानंतर संकेत पाटील पुन्हा आला, त्यांनी धावा खर्च केल्या 10 आणि त्याच्यानंतर ओम पाटील लेफ्ट हँडर आणला गेला. काय लाजवाब होता त्याचा टप्पा, त्याचा स्पेस आणि त्यानं धावा अवघ्या खर्च केल्या 3 आणि महत्वाची एक विकेट. तिथे स्कोर थोडा थांबला गेला आणि धावा धावपलकावरती तुम्ही 40 पाहताय. फुलटॉस आहे, उडवलाय, उंच गेलाय, जेलची शक्यता, सोडलाय कॅच. सर्वेश उलवेकरनं सोडलाय जेल होता, जेल पकडला असता 2 धावा वाचल्या असत्या, पण या बॉलवरती 2 धावा येतात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 42. शेवटचा बॉल शिल्लक असेल, टार्गेट सेट करणारा या बॉलवरती एखादा मोठा फटका. 49 धावा तुम्ही पाहता. 48 धावा डिफेंड केल्या होत्या टीम जय वागेश्वर किरवलीनं 5 ओव्हरमध्ये. किती टोटल लागेल? शेवटचा बॉल, टार्गेट सेट, फटका चांगला, वॉट अ शॉट, बॉल चाललाय, फिल्डर उपस्थित, लॉंग ऑफला टिपलाय जेल. विकेटचं पतन OUT फलंदाज बाद. अशा रीतीनं पहिलं सत्र समाप्त झालं आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती 42 धावा आणि आता 43 धाव्याची गरज आहे. ती मात्र उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना अरुण क्रिकेट संघ रोहिंजन या धावा चेस करील का? अरुण क्रिकेट संघ रोहिंजन की या धावा डिपेंड केल्या जातील रोशन साई स्पोर्ट चिंद्रमध्ये. गोलंदाजी जर चांगली झाली, जशा पहिल्या ओव्हरची सुरुवात होईल तिथून जर कमी धावा पहिल्या P1 P2 मध्ये, पॉवर प्ले 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील त्या रोहिंजनच्या बाजूनं, की गोलंदाजी ते चांगली होईल टीम चिंद्रनच्या बाजूनं, याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दुसऱ्या उत्तरार्धामध्ये नक्कीच भेटेल. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेचं भव्य दिव्य हे 5 दिवसाचं आयोजन आणि आज शेवटचा दिवस. आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज योगेशजी मडवी सरांचा मायक्रोफोनवरती. धन्यवाद. थँक्स सौरभ पाटील. इथे नाणेफेक केली जात आहे. आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय भास्कर शेठ तरे साहेब, दादा या आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला मिहिका 11 श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली, अंकुश शेलक्यांना पाहतो. प्रवीण शेठ म्हात्रे बुरदुल, प्रवीण शेठ म्हात्रे मो सरपंच त्यांनी पुरस्कृत केलेला संघ एका बाजूला. सामना 4 षटकांचा. हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ऑनली 4 ओव्हर्स. बघूया हेड साठी पुकार देण्यात आलं. नाणेफेक मंगेशच्या बाजूने, मंगेश उजवा कौल आपल्या बाजूने. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? नक्कीच क्षेत्ररक्षण निवड. आणि या सामन्यामध्ये बघा उपांत्य फेरीची लढत आहे. विजेता क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये मजल मारणार आहे. संघाच्या दृष्टिकोनातून हॅज ए कॅप्टन म्हणून ही लढत तुमच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे? नक्कीच महत्त्वपूर्ण आहे, कारण की आतापर्यंत आम्ही खूप चांगली कामगिरी केली. यंगस्टारने खूप साथ दिली मला. माझा फॉर्म नसून सुद्धा आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि नक्कीच आम्ही आता प्रयत्न करू की चॅम्पियन होण्याचा. मंगेश, चांगला संघ तो उभा केलेला आहे खऱ्या अर्थाने. युवा खेळाडूंना सुद्धा खऱ्या अर्थाने प्राधान्य दिलेले आहे. संघाची जी चांगली बांधणी झालेली आहे म्हणून तुमच्या संघाचा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. हॅज ए कॅप्टन म्हणून संघाच्या या परफॉर्मन्सवर तू कितपत समाधानी आहे? खूप खूप समाधानी, कारण की माझा फॉर्म मला एकही षटकार नाही गेला टुर्नामेंटमध्ये, तरी पण सुद्धा माझ्या यंगस्टरनी खूप मला साथ दिली. थँक्यू. ऑल दी बेस्ट बॉल टीम दोन्ही क्रिकेट संघाला. नाणेफेकीचा कौल जय मल्हार क्रिकेट संघ किरोली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. प्रतिस्पर्धी मिहिका 11 प्रवीण शेठ म्हात्रे मो सरपंच यांनी पुरस्कृत केलेला श्रीराम क्रिकेट संघ चिंचवलीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. चला सामन्यामध्ये फेरबदल. प्रत्येकी सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. चला प्रत्येकी सामना ऑर्गनायझर कमिटीचा डिसिजन अंतिम. चला विश्वनाथ दादा पाटील या आपल्या शुभ हस्ते भास्कर शेठ तरे साहेबांचा आपण इथे सन्मान करावं. या भास्कर शेठ या, आपल्याकडे वेल कमी आहे. चला भास्कर शेठ या, आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल.
सन्माननीय गुरुनाथदादा म्हात्रे आणि त्यांच्या समवेत असणारे समाधानदादा म्हात्रे या आपल्याकडे वेळ कमी आहे, या आपला सन्मान इथे केला जाईल. सामन्याकडे बोलू आमचे एक नामांकित क्रिकेट समालोचक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी सिद्धी करोल यांच्याकडे. थैंक यू सो मच सौरभ पाटिल, थैंक यू सो मच महागुरु, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार आप सभी का स्वागत है. ये शानदार कैच, पहली गेंद पर पहली विकेट. जिस विकेट के लिए मानो जाल बिछाया था वही विकेट पहली गेंद में. सुजीत पाटिल बैक टू द डगआउट. पहला सत्र की बात करेंगे तो पहले सत्र में टोटल रन बने थे यहाँ पर 40. इथे सन्माननीय गुरुनाथ म्हात्रे यांचा आणि स्वपन म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेसाठी भास्करचे तरेसाहेब तुर्बे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं सहकार्य. चला कैलादादा दवणे आपल्या शुभ हस्ते गुरुनाथदादा म्हात्रे यांचा सन्मान आपण इथे करावा. तो सन्माननीय प्रकाशदादा केणी पेठाली यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. पहले गेंद में पहली सफलता. क्या कमाल की गेंदबाजी है. टारगेट बड़ा नहीं है मगर गेंदबाजी का हौसला देखिए. बहुत ही शुरुआत अच्छी की है. जैसे कि पहले गेंद में विकेट मिलने के बाद मानो गेंदबाज में एक नई ऊर्जा आती है. वही गेंदबाजी करते समय इस समय गेंदबाज तेजस पाडेकर जिन्हें पहली सफलता मिली. नए बल्लेबाज की बात करेंगे तो विपुल पाटिल मैदान पर पहुंचे हैं. स्विच करना चाहते थे बल्ला, गेंद का कोई संपर्क नहीं है. ये देखिए टीम वर्क, पूरी टीम इकट्ठा होकर अपील कर रही है. दबाव डाल रही है बल्लेबाज के ऊपर, दबाव डाल रही है अंपायर के ऊपर. 3 गेंदें कोई रन नहीं, एक सफलता. 43 रनों का टारगेट है, इसीलिए तो संघर्ष करना पड़ेगा टीम चिंद्रन को. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन की बात करेंगे जिन्होंने पहले 42 रन बनाए पहले सत्र में. हल्के तो से गेंद को सामने की तरफ ढकेल दिया. इस बार मौका था और यह मौका होता तो फिर दबाव और बढ़ता, क्योंकि ऋतिक पाटिल एक आक्रामक बल्लेबाज है. रनों की बात करेंगे तो पहली रन आती हुई स्कोरबोर्ड के ऊपर. और रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम की बात करेंगे. हमारे महागुरु कमेंट्री क्षेत्र के शहंशाह जिन्हें कहा जाता है, महागुरु जो अभी आपके गांव की टीम खेल रही है. बिल्कुल कई सारे दर्शक जो मुकाबला देख रहे होंगे. और आज हमारे साथ में महागुरु एमडी गडगे सर भी है. इस बार अच्छे डिलीवरी, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी. अभी तक गेंदें फेंकी उन्होंने कुल मिला के 5 और केवल 1 रन. और बिल्कुल यह मुकाबला उतना ही बड़ा होगा, इसलिए मैंने कहा था कि टारगेट बड़ा है या छोटा ये नहीं कि आप मुकाबले की बात करेंगे. 3 टीमें जो डिफेंस किए मुकाबले को, तीनों ने मुकाबला जीता है, डिफेंस किया है. ये चौथा मुकाबला है. इस बार हवाई यात्रा, गेंद हवा में, चिड़िया छिप गई खेत में. इसी ओवर में 2 विकेटें. एज ओपनर ऋतिक पाटिल के भी पारी का अंत हुआ. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां से एसीसी रोइंसन टीम की रन संख्या है केवल 1 रन 2 विकेट के नुकसान पर. जय. इथे सन्माननीय संजीवन कांबळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. निश्चित स्वरूपात योगेश मडवी जर आपण विचार केला, प्रथमतः फलंदाजी करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघ खेळपट्टीवर दाखल झाली होती. चिंद्रन क्रिकेट संघाची सुरुवात सुद्धा अतिशय डलमलीत झाली, परंतु ज्यावेळी चिंद्रन क्रिकेट संघ रोशन साई स्पोर्ट्स गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यानंतर जशा तसे प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळतो. किती एक दमदार षटक मात्र पहिलेच रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाच्या गोलंदाजा मार्फत इथे हाताळण्यात आलेलं आहे. जशा तसे प्रत्युत्तर. जी हाँ, टीट फॉर टैट. बिल्कुल महागुरु, पहले ओवर में तेजस पाडेकर ने केवल 1 रन दी, 2 सफलता प्राप्त की.
जो मेन सलामी बैट्समैन थे उन्हें जल्द आउट किया। 0 के ऊपर ऋतिक पाटिल आउट हुए, तो सुजीत पाटिल भी 0 पर आउट हुए। और जब टीम की सलामी जोड़ी 0 पर जाती है तो टीम के ऊपर संकट आता है। वो संकट अब पूरी तरह से पहुंच चुका है, मगर अभी भी विपुल पाटिल जैसे बल्लेबाज है और राज पाटिल जैसे बल्लेबाज मैदान पर है, तो ये मुकाबला उतना ही बेहतरीन होगा। इस बार भी हवा में है, फील्डर पहुंचे गेंद के नीचे, एक्स्ट्रा कवर में शानदार कैच और इस ओवर की शुरुआत विकेट के साथ। बल्ले से एक चक्का आया, अमर पाटिल भी पहुंचे, उनका भी स्वागत है। ये बिल्कुल रनों संख्या की बात करेंगे, इस चक्के के साथ 7 पर पहुंची हैं और तो बिल्कुल कैलाश दादा ये मुकाबला देख रहे हैं, बिल्कुल एक बड़ा मुकाबला जरूर होगा। 3 विकेटें कुल मिला के गई। उसके बाद यहाँ पर रोहन पाटिल पहुंचे मैदान पर, जो हमेशा मिडिल ऑर्डर में आकर हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी करते हैं, इसलिए उन्हें जाना जाता है। आते ही उनके बल्ले से एक छक्का देखने मिला। छक्के के साथ टीम की रन संख्या 3 विकेटों के नुकसान पर 7 रन। बेहतरीन डिलीवरी, गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद पूरी तरह से बल्लेबाज को बीट किया और डॉट बॉल की समाप्ति। निकेश गढ़गे की बात करेंगे, 3 गेंदे 6 रन 1 विकेट। पहले ओवर में तेजस पाडेकर 1 रन 2 सफलता प्राप्त की। ये मुकाबला बहुत बेहतरीन होगा। रोहन पाटिल है स्ट्राइक एंड पर बल्लेबाज। इस बार ऑफ साइड में पॉइंट के ऊपर से बाउंड्री लाइन की तरफ गेंद सीमा रेखा के बाहर। यह शानदार चौका रोहन पाटिल के बल्ले से। दस गेंदे 11 रन। इस ओवर में 10 रन आए, पहले ओवर में 1 रन। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ। इस बार भी हवाई यात्रा, रोहन पाटिल का वार, इस बार मिड विकेट सीमा रेखा के बाहर। शानदार छक्का। बिल्कुल, ये कहते हुए मैदान पर रोहन पाटिल की
जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। 3 बड़े हिट। ये देखिए फिर एक बार अच्छी गेंद थी, पैडल स्वीप करना चाहा और जब तक गेंद को रोके तब तक एक सिंगल प्राप्त की और इसी सिंगल के साथ ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर का समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 18 रन। अब यहां संघर्ष करना पड़ेगा। आदि भोईर और अर्शल भोईर साहब इनका आगमन होता हुआ, आइए आपका स्वागत है। मंच के ऊपर आपको इनवाइट कर रहे हैं हमारे अतुल दादा, स्वागत है सभी का। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, इसीलिए तो क्रिकेट खेल अनिश्चितता भरा माना जाता है। कभी भी कुछ भी हो सकता है क्रिकेट में। जैसे कि रोहिंटन टीम की शुरुआत बहुत खराब हुई थी मैदान पर, और जैसे मैदान पर रोहन पाटिल आए, तोड़फोड़ बल्लेबाजी, 2 छक्के 1 चौका। अब पहुंची टीम 2 ओवर में 18, पहले ओवर में 1, दूसरे ओवर में 17 रन। अब जीतने के लिए 18 गेंदें बची है और 25 रन की आवश्यकता। पहले मुकाबले में जय बागेश्वर किरेवली टीम ने 48 रन डिफेंस किए। दूसरे मुकाबले में श्रीराम चिंचोली टीम ने ताबड़तोड़ बारी खेली थी, बल्लेबाजों ने ओपनिंग ब्लास्टर काफी अच्छा क्रिकेट 75 रन डिफेंस किए। तीसरे मुकाबले में स्वर्गीय रामचंद्र बड़वी प्रतिष्ठान उसाट ने जिन्होंने 60 रन डिफेंस किए थे, इस बार 43 रन को डिफेंस करना है। पहले 2 ओवर में बने 18, अब बात करेंगे तो बची है 18 गेंदें और 25 की आवश्यकता है। गेंदबाज फिर एक बार तेजस पाडेकर, सेकेंड स्पेल तेजस पाडेकर, सामने की तरफ फिर एक बार आक्रमण और एक बार तेजस पाडेकर के ऊपर रोहन पाटिल के बल्ले से शानदार छक्का। जी हाँ बिल्कुल, रोहन पाटिल मैदान पर कमाल की पारी खेलते हुए 3 छक्के 1 चौका। इसीलिए तो मैंने कहा था इन्हें मिडिल ऑर्डर में इसीलिए भेजा जाता है, तोड़फोड़ बल्लेबाजी। अच्छे गेंद सामने की तरफ ढकेल दिया। इस बार एक सिंगल, उन्होंने बताया कि 21 सिंगल से संतुष्ट होंगे। इस सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे 25 रन बने हैं, तो आप जीतने के लिए 18 की आवश्यकता है 16 गेंदों पर। अगला सेमीफाइनल का पहला मुकाबला होगा टीम जय बागेश्वर किरेवली बनाम श्रीराम चिंचोली के बीच होगा सेमीफाइनल का पहला मुकाबला। 32 टीमों ने हिस्सा लिया था इस प्रतियोगिता में। अब तक तो बात करेंगे तो 2 टीम सेमीफाइनल में, 3 टीम पहुंची है। इस बार ये देखिए हवाई यात्रा स्क्वायर लेग के ऊपर से, यस इज दैट, दैट इज अ मैसिव लॉन्ग 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 बिग वे। शानदार छक्का राज पाटिल के बल्ले से। थैंक यू डीजे। यहां राज पाटिल के बल्ले से आता हुआ छक्का। तो राज पाटिल के बल्ले से छक्का। आज मानो शुरुआत थोड़ी खराब जरूर हुई थी। रन संख्या की बात करेंगे तो 31 रन बने हैं। अब जीतने के लिए केवल 12 की आवश्यकता है। जीत की बात करेंगे तो अब 12 की आवश्यकता है। पूरी तरह से मुकाबले में फिर एक बार मजबूत स्थिति प्राप्त की है। अच्छी गेंद थी, सामने की तरफ ढकेल दिया। जब तक कवर से फील्डर आए तब तक एक सिंगल। अब दोनों बल्लेबाज जान चुके हैं कि सिंगल डबल से भी ये रन बनाएंगे तो मुकाबला जीत सकते हैं। इंपॉर्टेंट मुकाबला है, डू और डाई, करो या मरो की स्थिति। जीतेंगे तो ट्रॉफी, सीजन की शुरुआत अच्छी करनी है तो ट्रॉफी जीतना पड़ेगा। और इस समय जीतने के लिए 11 की आवश्यकता है। रन संख्या पहुंची इस समय 32 रन के ऊपर। अब 14 गेंदें बची हैं।
ये अच्छी गेंद और डॉट की समाप्ति। 13 गेंदे जीतने के लिए 11 की आवश्यकता। दोपहर की कड़ी धूप, एक बड़ा मुकाबला, दर्शक एंजॉय करते हुए कार्य। आज बात करेंगे सुपर संडे है, सुपर धमाका। पेड़ की छांव के नीचे आनंद लेते हुए ये बहुत बड़ा नजारा आप देख सकते हैं इस ग्राउंड के बाहर। ये अच्छी गेंद थी, सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ला गेंद का सही टाइमिंग नहीं रहा, 1 रन आई और इसी 1 के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या पहुंची है 33 रन। जीतने के लिए 12 गेंद में 10 की आवश्यकता। तो 12 गेंदे 10 रन की आवश्यकता है। अब यहां पर एससीसी रोइंग्स टीम पूरी तरह से मानो मैच में पकड़ बना चुकी है। शुरुआत में पहले ओवर तेजस पाडेकर ने जिस तरह से गेंदबाजी की, बल्लेबाजों की कमर तोड़ी थी, 2 विकेट 1 रन दिया था और ऐसा लग रहा था कि जैसे निकेश गढ़गी की ओवर शुरू हुई, पहले विकेट और गिरी, 3 विकेट गिरी थी 1 रन पर। नहीं लग रहा था कि टीम में वापसी होगी और जैसे मिडिल ऑर्डर के ताकतवर बल्लेबाज रोहन पाटिल आजे, उनके बल्ले से अभी तक तो बात करेंगे 3 छक्के 1 चौका और ये मुकाबला पूरी तरह से अब रोहिंसन टीम के पक्ष में है। राकेश पाडेकर, अच्छी गेंद, वापसी पाना चाहते हैं तो फिर ज्यादा गेंदें डॉट फेंकनी पड़ेगी, विकेट लेने पड़ेंगे। ये नहीं कि 11 में 10 रन डिफेंस नहीं होंगे, बस सोच बड़ी रखिए और हिम्मत बड़ी रखिए। ये मुकाबला भी पलटवार हो सकता है क्योंकि ये क्रिकेट का खेल ही ऐसा है। कदमों का इस्तेमाल था, बिल्कुल यहां पर चूके, 10 में 10 चाहिए। ये मुकाबला पूरी तरह से मजबूत है मगर कोशिश कर रहे चिंद्रन टीम इस मुकाबले में वापसी पाने की। और जब तक रोहन पाटिल जैसे बल्लेबाज मैदान पर है तब तक ये मुकाबला जीतने का सपना रखेंगे एससीसी रोहिंसन टीम के खिलाड़ी और उनके समर्थक। शॉर्ट लाइन की गेंद थी, पुल करना चाहते थे, वहां फील्डर थे मौजूद और चिड़िया छिप गई खेत में। मानो जिस विकेट की तलाश थी वो रोहन पाटिल। बैक टू द डगआउट। कहानी में ट्विस्ट, जिस खिलाड़ी ने बड़ा क्रिकेट खेला वो लौटे मैदान के बाहर। अब नए बल्लेबाज मैदान पर पहुंचेंगे। 3 छक्के 1 चौका। बात करेंगे तो 24-25 रन की शानदार पारी खेली। अब चाहिए 9 गेंदे 10 की आवश्यकता। बुलबुल की पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिलों के हाथों में कभी राज नहीं होते। जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उन सिरों पर कभी ताज नहीं होते। शायद ये 1 रन भी इंपॉर्टेंट है क्रिकेट में और शायद इस मुकाबले में इंपॉर्टेंट मुकाबला, इंपॉर्टेंट रन, 1-1 रन के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी। एक तरफ गेंदबाज राकेश पाडेकर ने क्या कमाल का ओवर किया है। 4 गेंदे 1 रन 1 सफलता। अब 8 गेंदे बची है, 9 की आवश्यकता है। अंतिम ओवर तक लेके जाना चाहते राकेश पाडेकर। एक छक्का दागा है राज पाटिल ने, वो होंगे अब स्ट्राइक एंड पर। ओम पाटिल आए मैदान पर, एक सिंगल लेकर उन्होंने स्ट्राइक को रोटेट किया। राज पाटिल में क्षमता है, एक ताकतवर खिलाड़ी है। ये बड़ा हिट, और अभी भी मैंने कहा था कि राज पाटिल में वो क्षमता है, ये ताकतवर खिलाड़ी है,
और लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर उनके बल्ले से शानदार छक्का। तो बिल्कुल 3 रन की आवश्यकता, 7 गेंदे 3 रन। जिस राकेश पाडेकर ने जीत का खौफ दिखाया था, पहले शुरुआत में 3 गेंदे की वापसी दिलाई थी, उन्हीं के ऊपर प्रहार किया और अब चाहिए केवल 7 गेंद में 3 की आवश्यकता। और इस बार रन लेना चाहते हैं तू मैं, ये देखिए पूरा रन, वाइड का इशारा, स्कोर इज लेवल। आप तालियों की गूंज है टीम एससीसी रोइंजन टीम के डग आउट बॉक्स में। प्रमोद दादा पाटिल भी काफी खुश हो चुके हैं ये मुकाबला देखकर, क्योंकि इस सीजन की शुरुआत में ही एक बेहतरीन जीत मिली है और ट्रॉफी की बात करेंगे तो एक कदम दूर है। 7 गेंदे 1 रन और ये मुकाबला इस बार जीत चुके हैं एससीसी रोइंजन। गोज टू द सुपर 4, क्वालिफाई हो चुकी है सेमीफाइनल में टीम। आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये एसएससी अरुण स्पोर्ट रोंजन क्रिकेट संघ अर्थात अरुण स्पोर्ट्स रोंजन क्रिकेट संघाने विजय संपादित करत सुपर 4 अर्थात उपांत्य फेरीमध्ये संघ दाखल झाला, त्यांचं अभिनंदन। प्रियांशी 11 रोशन स्पोर्ट्स चिंद्रन क्रिकेट संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। आपणा सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। सोपान